साऱ्यांना एकत्र आणतो. त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट आणि हेच उद्दिष्ट होतं. KPL म्हणजे पर्व आहे, 10वं, स्वाभिमानाचं, अभिमानाचं. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. सागरजी सावंत यांची देखील खूप चांगली साथ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लाभली आहे. अगदी पहिल्या सामन्याच्या उद्घाटन सोहळ्याच्या नंतर जो पहिला सामना खेळवला तेव्हापासून ते आता ही या ठिकाणी एलिमिनेटरची जी मॅच सुरू आहे, कारण त्यानंतर क्वालिफाय 2चा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी पहा, दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस, चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये, क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल आणि इथे वेदांतला मात्र मिळतंय यश. आणखीन एक अपकमिंग टॅलेंट वेदांतनं फसवा चेंडू फेकलाय आणि बाद कोणाला केलंय तर ज्या खेळाडूनं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आशा पल्लवीत ठेवल्या होत्या, ज्या खेळाडूचा कन्सिस्टंट खेळ या मैदानावरती पाहायला मिळाला होता, त्या मुख्तार कुरेशी सरांची विकेट आली आहे आणि इथून मात्र दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काय सांगाल सर, हा टर्निंग पॉइंट होईल का? कारण महत्वाचा हा विकेट होता, परंतु कुर्ल्याचा ब्रँड DPK नावाचा KPL ने ब्रँड दिलाय आणि सर्व प्रेक्षकांसाठी जलपेय म्हणजे आपल्या पाण्याची व्यवस्था गेट जवळ केवळ 10 रुपयात बिस्लरीची पाण्याची व्यवस्था आहे, फक्त 10 रुपये. आणि 10 रुपये का? तर हे पर्व 10वं आहे आणि जी मोठी बिस्लरी बॉटल जी तुम्हाला एरवी 20 रुपयांना मिळते ना, आज या मैदानावरती या 10व्या पर्वाच्या निमित्तानं स्पेशल ऑफर आहे. आपल्याला मोठी बिस्लरी बॉटल उपलब्ध आहे फक्त आणि फक्त 10 रुपयामध्ये. आजच्या दिवस या 3 शेवटच्या सामन्यांपर्यंत. खरं तर ही सेवा आपण सकाळपासून पाहिली, खूप साऱ्या आमच्या प्रेक्षक मायबाप वर्गाने त्याचा फायदा देखील घेतला आणि खरं तर खूप चांगला उदंड प्रतिसाद लाभला. परंतु या शेवटच्या सत्रामध्ये जर आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल शरीरामध्ये, खरं तर आपण पाहिलं तर पाण्यानं एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि जर का आपल्याला पाण्याची गरज असेल, गरज भासत असेल तर या फक्त आणि फक्त 10 रुपयामध्ये आपल्यासाठी पाणी उपलब्ध आहे. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 65 रन्स. आता उस्मान पटेल देखील या ठिकाणी जोशपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना अगदी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता डाईव्ह लगावत असताना त्यानं झेल कंप्लीट केलाय. काय कमालीचा खेळ मैदानावर. तर या ठिकाणी पहा, पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आणि पारितोषिक कोणी लावले 2000? नक्कीच. चला, विजय नांबियार जर हॅट्रिक झाली तर मामाकडून भाच्यासाठी 2500 रुपये आणि वडिलांकडून 2000, फक्त 2000 रुपये. चला पाहूया काय होत आहे. 3500 रुपये. 4000. या ठिकाणी 1000 रुपये सागर यांच्याकडून देखील असतील, त्यामुळे 5500 रुपये. चला, वेदांतला विकेट हॅट्रिक साठी मात्र या ठिकाणी पारितोषिक आहे 4500 रुपयांचं. परंतु विकेट हॅट्रिक गेली जाणार का? होय 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 होय. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाते विकेट हॅट्रिक आणि का या खेळाडूला संघामध्ये स्थान दिलं गेलं. 6000 रुपये. 10,000. क्या बात आहे. आज सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण ओमकार देसाई पारितोषिक देणार आहे, कारण पुत्र आहे वेदांत देसाई. आज युवा टॅलेंट दाखवलं जात आहे. KPL चं माध्यम आहे, पर्व आहे 10वं. नक्कीच या ठिकाणी 10व्या पर्वामध्ये 10,000 10वं पर्व 10,000 रुपये नक्कीच या ठिकाणी जमाई केले जाणार आहेत आणि मामाकडूनही. चला, मामाकडून गेले. येस, या ठिकाणी चला, आपण जमा पाहिलं झाले. तर विजयजी नंबियार यांच्याकडनं 2500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे, जीपे करण्यात आलेलं आहे आणि अभिनंदन. खरं तर वेदांत, खूप चांगला खेळ मित्रांनो. एकदा वेदांतचा खेळ आवडला तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मैदानावर. या ठिकाणी मुज्जू मैदानाच्या आतमध्ये आहेत, मुज्जू मिलर यांच्यासाठी देखील ऑफर आहे. खरं षटकार जर आला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सर, या ठिकाणी पारितोषिकांची बरसात होते, कारण त्या स्पर्धेचं नाव आहे कुर्ला प्रीमियर लीग आणि एखाद्या वडिलांसाठी ना हे प्राऊड मुवमेंट आहे.
कारण आपला पुत्र ज्यावेळेला मैदानावरती आणि खास करून क्रिकेट जे क्षेत्र वडिलांनी गाजवलं त्यांच्या समोर अशा प्रकारचं या ठिकाणी जर परफॉर्मन्स त्यांचा सुपुत्र करत असेल ना. चला वडिलांचे पैसे जमा झालेत. चला जीपेचं माध्यम आहे. आजकाल पैसे आपल्याला पाहायला देखील मिळत नाही आणि स्प्लिट सेकंड मध्ये ट्रान्सफर देखील होत. सर ही कुर्ला प्रीमियर लीग आहे. इथं तुम्हाला सारं काही पाहायला मिळणार. टॅलेंट आहे कुर्लाकरांकडे कारण KPL चं माध्यम आहे. सारे आम्ही एकत्र यावे. रविवारचा दिवस आहे. घरी मेजवानी आहे परंतु या ठिकाणी पारितोषिक लावतायत. यस जो मिलर साठी देखील पारितोषिक आलंय. याही खेळाडूचा या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं आहे. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक कोणाकडून आहे तर बम्माई यांच्याकडनं. यावेळेला जोरकस फटका खेचलाय. पाहूया मिस टायमिंग स्ट्रोक 4 इन अ रो. 4 चेंडू 4 विकेट. या ठिकाणी जर पाहिलं तर 6 चेंडू 6 विकेट साठी सागरजी सावंत यांच्याकडनं देखील आता 5,000 रुपयांचा पारितोषिक. क्या बात आहे क्या बात आहे. आज मला वाटतंय की कॉमेंट्री नाहीये, हे एखाद्या बँकेचं कॅश काउंटर आहे आणि तिथे मात्र मी फक्त कॅशेस अनाऊन्स करतोय. चला वेगळं पारितोषिक अजून जाहीर झालंय. 6 आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंवर 2 विकेट आले. अजून 10,000 रुपये ओमकार देसाई यांच्याकडून तर आहेत परंतु आम्हालाही आता राहत नाही कारण ते क्रिकेटचं वेड असतं. वेदांतने जर पूर्ण 6 विकेट घेतले तर आमच्याकडूनही 5,000 रुपये दिले जातील. तर अक्षय आहेत मैदानाच्या आतमध्ये. खरं तर 4 चेंडू 4 विकेट कोणी स्वप्नातही पाहिलं नसेल किंवा विचार केला नसेल. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर वेदांतची बॅट देखील चालली नाहीये आणि गोलंदाजीमध्ये देखील फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. परंतु असं म्हणतात ना की बडे मंच के खिलाडी बडे मंच पर ही अपना जलवा दिखाते. आणि आपल्या वडिलांना ज्या प्रकारे अगदी आखाती देशांमध्ये जाऊन देखील जो आपला प्रतिभावान खेळ दाखवला ना वेदांत देखील तेच केलंय. 5वा विकेट. या ठिकाणी खरं तर ऑलमोस्ट 5 चेंडू 5 विकेट झाले असते. चला पैसे आज थोडे वाचलेत. चला मॅच कडे वळूया. सर्वांचं आज मनोरंजन होत आहे कारण आज KPL आहे, पर्व आहे 10वं. परंतु अप्रतिम अप्रतिम. एकदा नक्कीच मी म्हणेन की एक वेळ असं होतं की हा सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकतोय हे प्रेडिक्ट करणं थोडंसं अवघड झालं होतं. परंतु काय कमालीची गोलंदाजी आली. 4 इन अ रो. अगदी 5 आउट ऑफ 5 देखील आपल्याला पाहायला मिळाले असते. उस्मान पटेलनं असे अनेक झेल टिपलेत परंतु थोडासा समोरून जो क्षेत्ररक्षक आला ना तिथे कुठेतरी मनामध्ये शंका निर्माण झाली आणि ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होते ना त्यावेळेला चूक मैदानावरती होते. तर इम्रान भाईजान यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. तर वेलकम सर. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. इम्रान खान साहेब खरं तर इमोबाई या नावाने त्यांची ओळख या विभागामध्ये. यावेळेला आणखीन एक जोरकस फटका. पहा जर 5वा झाला असता तर कदाचित 6वा झेल देखील या ठिकाणी उडाला होता. पहा इथे एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो एक या षटकासाठी कारण अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि तब्बल 4 फलंदाज या षटकामध्ये बाद केलेत. सामन्याला कल्लाटणी देणारं षटक फेकलंय. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ही षटक ठरलंय. तुम्ही काय सांगाल सर. हे टॅलेंट पाहण्यासाठीच KPL चं माध्यम असतं. युवा टॅलेंट पाहिलं. वडिलांनी जे आयुष्यात आपलं क्रिकेटसाठी बघा ज्यांनी मोलाचं योगदान दिलं. आज ओमकार देसाई बघा सेल्फी घेत आहेत. मित्रांनो टाळ्या वाजवा. जर तुम्ही खरोखर क्रिकेटचे चाहते असाल ना तर टाळ्या वाजवा. जेव्हा वडिलांचं आपल्या पुत्रावरचं प्रेम आपण पाहतोय पहा. कारण ज्यांना आयुष्यात क्रिकेट खेळाचं आपल्या कुर्ल्याचं नाव मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर या नावाने